जाईपर्यंत देवाचं वगैरे सगळं उरकेपर्यंत रात्र होणारच आहे। तर त्याच्यामुळे मी एक रूम तरी साफ करेल जेणेकरून आम्ही तिथे झोपू शकू। निघेपर्यंत आम्हाला खूप वेळ झाला, जवळजवळ 3:30 पावणे 4 झालेले आहेत आणि 6:30च्या आत आम्हाला पोचायचं आहे। आमचं गाव काही फार लांब नाही आहे, नीरा पिंपरा खुर्द म्हणून आमचं गाव आहे, जेजुरीच्या पुढे आहे ते। याच्या आधी पण मी आमच्या गावाबद्दल एक व्हिडिओ बनवला होता, जर तुम्ही तो बघितला नसेल तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक देईन, तुम्ही बघून घ्या। खूप छान आहे आणि कसं आमचं गाव आहे त्याचं मी थोडंसं सांगितलेलं आहे त्या। तर आता आम्ही पोहोचतच आलेलो आहोत गावाला। तर आमच्या गावाच्या गेटच्या आतमध्ये रेल्वे ट्रॅक आहे। पहिलं एक सिंगल होतं, आता डबल केलेलं आहे, काम चालू आहे त्याचं। आपलं जुनं घर इथे आमचं जाळ्या होतात, दिसलं का? जाळे दिसते? तर हे घर बांधून आम्हाला बरेच वर्ष झालेले आहे। 2012ला आम्ही हे घर बांधलं होतं, तर एक 11 वर्ष तर पूर्णच झालेली आहेत या घराला। आणि कलर वगैरे द्यायला झालेला आहे, खूपच खराब झालेला आहे आतून। कलर तर आम्ही देणारच होतो 4 वर्षापूर्वीच, पण कोरोना वगैरे आणि आणखी बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की त्याच्यामुळे आम्हाला कलर देता नाही आलेला आहे, पण लवकरच देऊ। तर समोरच्या अशा जाळ्या काढून सामान वगैरे ठेवून मग आम्ही देवाला इथे पाय पडायला आलो। आणि आमचं जे मेन दैवत आहे त्या मंदिरातलं फुटेज थोडंसं माझं राहिलं, कारण गर्दी होती आणि थोडंसं आमच्या गावामध्ये दुःखद घटनासुद्धा घडलेली होती, त्याच्यामुळे खूप असं जोरात जे म्हणतात सेलिब्रेशन करतात तसं काही यावर्षी नव्हतं। फक्त देवांचं जे काही कार्य आहे तेवढंच फक्त होणार होतं। हे मारुतीचं मंदिर आहे आमच्या गावातलं आणि हे आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर। इथे हे एकाच जागी हे सगळे मंदिरं आहेत 4-5, आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो फिरंगाई देवीला। आमच्या गावातल्या मंदिरा शेजारीत आमच्या एक मावशी राहतात, म्हणजे आमच्या चुलत सासूबाईंच्या बहीण आहेत त्या, त्यांच्या घरी सुद्धा गेलो होतो। आणि आमच्या घराला लागूनच आमच्या चुलत सासूबाईंचं घर आहे। घरातले सुद्धा सगळेजण आलेले आहेत देवासाठी आणि ते सुद्धा आठवडाभर राहणार आहेत। तर सगळे एकत्र आले की खूप मजा येते। आणि आमच्याकडे कसं जेवण बिवण झाले की असे गप्पा मारत बसतात, इथे कॉट वगैरे आहे बाहेर, मस्त गार हवा सुटलेली असते आणि मजा येते खूपच। आमच्या अंगणामध्येच हे असं जांभळाचं झाड आहे
आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात. तिथे एक हा व्हाईट कलरचा पक्षी बसला होता आणि माझ्या मुलाचा प्रयत्न चालू आहे त्याचं फुटेज कॅप्चर करायचं. चला तर आजच्या व्लॉगसाठी एवढंच. त्याच्या पुढचं जे काही आहे ते मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेल. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा. चला तर मग मी इथेच थांबते. पुन्हा व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.